परतूर शहरात एका युवकाचा मृतदेह चक्क नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीतून वाहून नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला। परतूर नगरपालिकेकडे 2 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत आणि असं असतानाही शवविच्छेदनासाठी कचरा गाडीतून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। या मृतदेहाच्या विडंबनेमुळे पोलीस आणि पालिका प्रशासनावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय। दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येते। तर मृतदेह हा कचऱ्याच्या गाडीतून नेला गेलाय। प्रचंड संतापजनक प्रकार हा म्हणावा लागेल, कारण सध्या तरी नागरिकांकडून दोषींवर कारवाईची मागणी केली जाते। 2 ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका असून देखील अशा पद्धतीने हा मृतदेह नेण्यात येतोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे। अक्षय, हे खरं तर अतिशय संतापजनक आहे। 2 रुग्णवाहिका उपलब्ध असूनही कचरा गाडीतून मृतदेह नेण्याची वेळ येते। कशासाठी, काय कारण? नक्कीच खरं तर आपल्याला हा संतापजनक प्रकार तो जालन्यातील परतूर शहरामध्ये उघडकीस आलेला आहे। बेपत्ता झालेला तरुणाचा मृतदेह आढळून आला होता आणि अँब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे खरं तर परतूर पोलिसांवर कचराकुंडीच्या गाडीमध्ये मृतदेह नेण्याची वेळ जी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। यावर काही कारवाईची मागणी केली जाते का? नक्कीच सामाजिक कार्यकर्ते जे परतूरचे यांच्याकडनं या सगळ्या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर कचरा गाडीतून कशा पद्धतीने हा मृतदेह नेण्याची वेळ या नागरिकांवर आलेली आहे। अतिशय संतापजनक प्रकार म्हणावा लागेल। जालन्यात हे सगळं घडलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।